हा आजचा आपला नवीन प्रवास. डायरेक्ट प्रवेशद्वारापासूनच सुरुवात केली. अख्खा डोंगर काही मी तुम्हाला दाखवला नाही कसा आहे. डायरेक्ट वरून जाऊनच बघूयात. एकदम सुंदर असा रोड आहे. वातावरण एकदम ओके मध्ये आहे, काय विषय नाही. आपण तिथून खालून आलेलो आहे. तिथं खाली माझी गाडी पार्क केली मी. तिकडून असा प्रवास करत करत साताऱ्यातून इथं पेटरी या गावात हे पाटेश्वराचं डोंगर व मंदिर आहे. लईच कॅज्युअल बोलले का होते काय. मला बी तसंच वाटते. आपल्याला नाही आवडत असं बोलाय. थांब 2 मिनटं, कॅरेक्टरमध्ये होते मला माझ्या. तर नमस्कार. कॅरेक्टर माझं तुम्हाला आवडेल का नाही माहीत नाही मला. आपण साधा सरळ माणूस आहे. मनात येतं ते बोलतो. स्पष्ट, सरळ आणि सोज्वळ. निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल ना तर तो निसर्गातच येऊन घेता येतो. घरी बसून मोबाईलमध्ये बघून मला काय वाटतंय तुम्हाला कळणार आहे का? हां, थोडा अंदाज लावू शकता, पण त्याच्यापेक्षा जास्त. आता वाट तर इकडून आहे, पण आपण जाऊयात इकडून. आपल्याला तिकडूनचा नजारा क्लिअरमध्ये दिसेल आणि वाट जाण्यासारखी आहे, काय अडचण नाही. कदाचित तिकडं वनवा लागून गेला होता, त्याच्यामुळे सगळं गवत जळले. मागच्या वेळेस एकदा मी आलेलो तेव्हा इथं भरपूर गवत होतं, आता नाही आहे. हे जो बॅकग्राऊंडमध्ये आवाज येतो ना असं ह्या किड्यांचा, मला नाही अजिबात आवडत हा आवाज. थोडा ठीक वाटतो, नंतर लई वाईट टाकतो त्यानं मी. पक्षी का नसतील तर ठीक आहे, चिव 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 त्यांचा आवाजाचा काही विषय नाही. पण हे तोंडात शिव्या आलते आता माझ्या, नुसती किरकिरी करते ती किरकिरी. असं असतं मी कुठं. थांबा जरा फ्रंट व्ह्यू दाखवतो. आजची सकाळ माझ्यासाठीच उगवली असंच वाटतंय आता तर. हां, तुमच्यासाठी असू शकते, पण मला माझी जास्त वाटते. अक्षरशः अक्षत प्रतीक्षत आजची सकाळ फक्त आणि फक्त माझा नाव. उद्याची तुम्ही घ्या. दमल्यावर आता दुसरं काय बोलणार. हां, हे जे गावात आहे ना, हे लहानपणी माझ्या हातातलं आहे ना, मटण खाल्ल्यावर राहिलेला काढायचं. आता माणसं टूथपिक वापरतात. टूथपिक. आत्ताच्या चिमण्या ओरडायला लागल्यात. आवाज येतोय का? पहिले आहे ना, मी शाळेत जायच्या आधी, मी लहान असताना आमच्याकडे एक म्हस होती, गाय होती. ती म्हस पप्पांची लई आवडती होती आमच्या. सोनं नव्हतं, तिला चारा घेऊन जायचो. 10:30 असायची तेव्हा जे कावळं चिमण्या असायच्या जेव्हा ओरडायच्या तेव्हा असं वाटायचं की हे घातली मला बी आकाशात उडायला येत असतं तर कसलं भारी झालं असतं. मी ह्या डोंगरावरनं डायरेक्ट त्या डोंगरावर गेलो असतो 5 मिनिटात. लहानपणी असताना आपली इमॅजिनेशन पावरले असते.
मोठेपणी आहे ना संपत नाही. ही माणसांच्या समाजाच्या ह्याच्या खाली आहे ना आपण दाबून घेतो स्वतःला कामांमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये. डोंगर दऱ्यातनी फिरायची मजा काय माहिती आहे का? शहरांमधलं आहे ना विटा सिमेंटच्या घरांपेक्षा आहे ना या निसर्गाने रचलेली एकदम सुंदर इंजिनिअरिंग आहे. माती, दगडी, डोंगर, झाडं, ही सुंदर हिरवीगार वनराई याच्यापेक्षा उत्कृष्ट इंजिनिअरिंग कोण करणार आहे? आजकालची माणसं करू शकतात लय काय काय, पण आर्टिफिशियल. नॅचरल इज नॅचरल ब्रो. भावा परत रस्त्याला लागलो आहे बा. ब्राईटनेस कमी झाला काय आपला? कुछ तो हुआ है. तरी आज एवढं थकलो नाही. काल जिकडे गेलेलो तिकडे फुल वातावरण टाईट, बेकार दमलेलो तिकडं. वातावरण काय काय हां सांग. आज बाहेर जायचं जेवायला. हां बायकोचा फोन आले ना बघा. येतंय इथं वर आलोय पेटऱ्याच्या डोंगरावर. हो का? दमलोय. मोबाईलची पण ब्राईटनेस कमी जास्त होते, काय बी होते. क्वालिटी ठेवू का? नंतर करतो. ओके मध्ये विषय झालाय. आता काय खुश तर लय आहे. सांगून करू काय तुम्हाला? माणसांना आजकालच्या निसर्गाची काही पडलीच नाही. वातावरण निसर्गाला कसं जपावं काय कोणाला काही राहिलं नाही. सगळीजणं झाडे तोडा, घरं बांधा, बिल्डिंगी करा. डेव्हलपमेंटच्या नावाखाली निव्वळ आपण आपल्या प्रकृतीला हानी करतोय, बाकी काही नाही. उद्या हीच गोष्ट भविष्यात आहे ना, अजून 10 वर्षानं, 20 वर्षानं, 30 वर्षानं, भले 50 वर्षानं आर्टिफिशियल प्रकारे अशा गोष्टी तयार करायला लागतील. तरीसुद्धा नॅचरल ते नॅचरल होऊ शकत नाही ना असं परत. नेचर कॅनॉट बी रिप्लेस. नोट इट. तर आपण महादेवाच्या मंदिरात येत आहे आता. आपल्या चपला आपण इथंच काढूयात. ओम नमः शिवाय. इथं आतमध्ये छोटीशी महाराजाची महादेवांची एक पिंड आहे आणि समोरच एकदम असा हा नजारा आहे. हा नजारा तिथं कोणीही हरवून जाईल. कोणी ह्या मी पिकेल गया इंस्टावरच्या रील तेच ते असंच वाटेल. वाईड अँगल शॉट करून बघूया कसं वाटतंय. ओके वाईड अँगलमध्ये काय नाही, फक्त एक जास्त एरिया कवर केला जातो तेवढंच. आपले ब्लॉग्स फुल नेचर आणि फुल कॅज्युअल असतात. इथे मी काहीतरी स्क्रिप्टेड बोलतो, स्क्रिप्टेड लिहितो, असलं काय नाही. ऑन दी स्पॉट, परफेक्ट लोकेशन, परफेक्ट टायमिंग,
सगळं लाईव्ह. ज्या त्या लोकेशनवर जे ते बोलणं, जे ते सिच्युएशन, जे ते हावभाव, ज्या त्या गोष्टी. ओके, बस झालं. आता आपण शंकराची पिंड बघूयात. मला काही इथली जास्त माहिती नाही आहे, त्याच्यामुळं काही मी माहिती देऊ शकत नाही. प्रत्येक जागेचा काही ना काहीतरी इतिहास असतोच. जर माहीत नसेल तर तो देऊ नये, चुकीचा. तर अप्रतिम असं मंदिर आहे एकदम. आतमध्ये अजून पण दिसत असेल तुम्हाला. 2 मिनटं. वाव, महादेव, पार्वती, गणेशांची छोटी मूर्ती आहे तिथं. त्रिशूळ आहे. हे यात्रेमध्ये बांधलं जातं माणसांकडून. तर हा असा व्ह्यू येतोय बघा इथनं. 2 मिनटं. मी दरवेळेस परफेक्ट व्हिडिओ शूट करायला जातो, पण परफेक्शन आहे ना इनपरफेक्ट गोष्टीमध्येच असतं, लक्षात ठेवा. आपल्याला पाहिजे अशा गोष्टी प्रत्येक वेळेस भेटत नाहीत. ज्या त्या गोष्टी आहेत तशा एक्सेप्ट करा, आहेत तशा अनुभवायला शिका आणि अपनावायला शिका. कारण परफेक्ट शॉट हा नॅचरली होतो आणि अनएक्सपेक्टेडली होतो. ठरवून करायचं असाल तर 10 ते एखाद्या वेळा होतो, पण शक्यतो ते बऱ्यापैकी पॉसिबल नाही. कोणाला आपले व्हिडिओ आवडत असतील ना, डाउनलोड करून क्रॉप करून त्यावर गाणी बिणी टाकू शकता तुम्ही. काही विषय नाही, आपल्याकडनं काही कोणालाही काही वाद नाही. तर आजचा भाग इथेच समाप्त करू आपण. भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये. आपलं चॅनल आपण नुकताच सुरू केलं आहे. त्याचं नाव आहे ऑर्डिनरी माणूस, सर्वसाधारण माणूस. फॉलो करा, व्हिडिओजला लाईक पण करा. अजून काय, आत्ताची सुरुवात आहे. आजचा 3रा दिवस, कालचा पहिला ब्लॉग, आजचा 2रा ब्लॉग. फॉलो, लाईक, कॅज्युअल. आपण रिलॅक्स असतोय, लय लोड घेत नाही आणि देत बी नाही कोणाला. व्हिडिओ आवडल्यावर नक्की हे करा, कारण की ह्या एडिटिंगच्या काळात अशी रिॲलिटी तुम्हाला कोण दाखवणार नाही. नो स्लो मोशन, नो फिल्टर, नो इफेक्ट. जे काय आहे तुमच्यासमोर आहे. कदाचित तुम्हाला ट्युनिंग बिनिंग सगळं बोरिंग बिरिंग हे ते, पण रिॲलिटी हेच आहे बाई. काय आपल्याला आजकाल आहे ना, माणसांच्या अपेक्षा लय वाढल्यात सगळ्या गोष्टींकडनं. हे असं पाहिजे, तसं पाहिजे. रिॲलिटी तशी नसते. आपण आपल्या अपेक्षा लय वाढवत बसतो प्रत्येक गोष्टीकडनं, आणि वास्तविक जीवनात ते आपल्याला भेटलं नाही की मग नाराज होणार, नर्वस होणार, कुठेतरी मन आपलं विचलित होणार. असं नाही. इंस्टा यूट्यूबवर पोस्ट करताना सगळे एडिट करून पोस्ट करतात. बरे स्वतःचे व्हिडिओज असो किंवा नेचरचे असो किंवा एक्सेट्रा कुठलेही, आणि मग ते इतर कोणी त्या गोष्टी बघायला गेलं की त्या वास्तविक म्हणजे तशा नसतात. मग कुठंतरी आपला अपेक्षा भंग होतो. तर जे काय आहे ना, रिअल राहा, स्टे रिअल. कारण खरं पाण्यात जी मजा आहे ना, खरं असण्यात, खरं दिसण्यात आणि खरं राहण्यात, ती कशात नाही. तर असंच खरं रिअल बघायचं असेल ना, तर आपल्या पेजला, आपल्या यूट्यूब आय डीला ऑर्डिनरी पर्सनला फॉलो करा. कारण की आपला प्रवास अजून खूप लांब आहे, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आहे. त्यामुळं फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. चला, टाटा, बाय बाय, हरे कृष्णा.